नमस्कार, मी नवनाथ सोपान शेळके, मुक्काम पोस्ट शेवडी बाजीराव रहिवासी आहे. आमच्या गावामध्ये जवळपास 10,000 लोकसंख्या आहे आणि ग्रामपंचायतची 13 सदस्याची बॉडी आहे. एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 4 महिन्याच्या अगोदर प्राध्यापक धोंडे सरांच्या नेतृत्वामध्ये एक ग्रामसभा घेण्यात आली आणि त्या ग्रामसभेमध्ये असे त्यांनी सांगितलं की बाबा गावामध्ये आपण जुलै 2024च्या अर्थसंकल्पामध्ये 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि त्या 15 कोटीचा आपण गावामध्ये रस्ता रुंदीकरण करून रस्त्याचा विकास करायचा आहे. परंतु रस्ता रुंदी करत असताना त्यांनी दादागिरीची भाषा वापरून कोणताही जे बाधित घरकुल आहेत, समजा जे गोरगरीब, त्याच्यामध्ये दलित वस्ती आहे, धनगर समाज आहे, लिंगायत समाज आहे आणि इतर सर्व ओबीसी समाजाची सुद्धा घरे जवळपास दोन्ही बाजूने 60 घरं तिथं बाधित होणारे आहेत. त्या 60 घरांचा कोणताही विचार न करता, त्यांच्या मुलाबाळांचा, बायका पोरांचा, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा कोणताच विचार न करता धोंडे सरांनी ती घरे पाडून मोकळी करा, अन्यथा प्रशासकीय यंत्रणा हातास धरून जेसीपी लावून कोणताही मावेजा न देता ती घरं पाडण्यात येतील असं जाहीर ग्रामसभेतून सांगितलं. परंतु हे जाहीर आम्ही सगळं त्यांची ही क्लिप सर्व गावकऱ्यांनी ऐकल्याच्या नंतर आमच्या गलीतली जी म्हातारी कोतारी लोक होती, बाया माणसं होती, जे वयोवृद्ध, ज्यांना वेगवेगळे आजार आहेत, असे लोक समजा अतिशय चिंताग्रस्त झाले आणि आम्ही सुद्धा चिंताग्रस्त झालो. बा आम्ही स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना सुद्धा आम्हाला कोणता विश्वासात न घेता, आम्हाला ग्रामपंचायतमध्ये न बोलवता, कोणती नोटीस न देता ग्रामसभा घेतली त्यांचे बहुमत आहे बा, घेतलीत आम्हाला न बोलली तरी त्यांची कारभार केला तर आम्हाला काही त्याचा आक्षेप नाही. परंतु आम्हाला न बोलिता तर ही दुसरी बाजू, परंतु न बोलिता गावामध्ये येऊन ग्रामसभा घेऊन पूर्ण घरं बेचिराग करणे आणि तिथं रस्त्याच्या विकासाच्या नावाखाली गोरगरिबाचे घरं पाडणे हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. खरं तर प्राध्यापक धोंडे सर हे आमच्या गावचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी ह्या गोरगरिबांना घरं जर पडत असतील रस्त्यामध्ये, रस्ता करण्यासाठी आमचा विरोध नाही. जर घरं पाडून रस्ता होत असेल तर धोंडे सरांनी ही लढाई न्यायाची लढली पाहिजे. खरं म्हणलं तर ते गावाचे भूमिपुत्र आहेत, त्यांचं मंत्रालयात वजन आहे. त्यांनी ह्या गोरगरिबाला पैसे मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची जर लढाई लढली असती तर आम्ही 60 घराचे जे प्रमुख आहोत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलो असतो. परंतु त्यांनी तसं न करता बिना मावेजा हे घरं पाडा, अन्यथा मी जेसीपी लावून घरं पाडून घेतो आणि रस्ता करतो, ही भूमिका घेतल्यामुळे हे नैसर्गिक आमच्यावर अन्याय आहे, नैसर्गिक न्याय तत्वाला हे बाधा पोहोचणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि या अनुषंगाने आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, माननीय SP साहेबाला, आपले वंचित बहुजन आघाडीचे आमचे श्रद्धास्थान राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा या संबंधात निवेदने दिलेली आहेत. त्यावर प्रशासकीय लेवलला आतापर्यंत कोणतीही हालचाली झाल्या नाहीत आणि त्या आम्हाला अतिशय दुःख झालं की हे एवढं नाजूक प्रकरण असून आदरणीय धोंडे सरांच्या भीतीपोटी प्रशासन जागचा हलत नाही आणि याबद्दल कोणता निर्णय घेत नाही, की अतिशय न्याय संगत नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजानं, दलित वस्तीतील तरुणांना नाईलाजानं, माझ्यासहित समजा, तर आत्मदहनाचा इशारा शासनाला द्यावा लागला आणि आत्मदहनाचा तसा इशारा आम्ही माननीय जिल्हा अधिकारी कार्यालयात दाखल केला आहे. त्यावरही आणखी काही कारवाई झाली नाही. तसं या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आणि प्रशासनाला असं यातून जाहीर सांगू इच्छितो की आमच्या या आत्मदहनामध्ये आम्ही जर आत्मदहन करणारच आहोत, जर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि जर आम्हाला मावेजा न देता जर आमचे घरं पाळले तर आम्ही 100% आत्मदहन करणार म्हणजे करणार, हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. आणि जर समजा मावेजा देऊन घरं पाडित असतील तर आम्हाला आमचं या गोष्टीचं समर्थन आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत राहून रस्त्याला सहकार्य करू, गावाचा विकास करू. परंतु जर दादागिरीने आणि कोणताही कायद्याची बेकायदेशीरपणे जर गोरगरिबाचे घरं पाडित असतील तर आम्ही त्याला मरेपर्यंत विरोध करत राहू आणि शेवटपर्यंत न्याय मिळत राहू. आणि या कामी जर आमचं बलिदान जरी गेलं तरी तुमच्या माध्यमातून, तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला, आमच्या पाठीमागे जी मुलं बाळ आहेत त्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि त्याला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आपल्या माध्यमातून मी जनतेला, प्रशासनाला आणि आमच्या ग्रामपंचायतला सुद्धा विनंती करतो. जय भीम, जय भारत. रोड यालाय
आमचे घर चलेत, आमचे घर पाडालेत. आम्हाला पैसे असे तर आम्ही पाडत नाही तर पाडू देणार नाही, तर आता हसम्या करणार आहोत. ग्रामपंचायत शेवडी बाजीराव मनोहर धोंडे रस्ता येणार आहे म्हणून सांगालेत आणि घर पाडणार आहेत. ते घर आमचे जात आहेत. माणसाने आमच्या अर्ज दिलेला आहे आत्मदहनचं. तर आम्हाला काही पैसे दिले, घर पाडून पैसे दिले काही तर आम्ही पाडू देणार आहेत, नाहीतर ग्रामपंचायतच्या समोर आम्ही सुद्धा बाया आत्मदहन करणार आहोत. रोड यालाय, आमचे घर चलेत, आमचे घर पाडालेत. आम्हाला पैसे असे तर आम्ही पाडत नाही तर पाडू देणार नाही, तर आता हसम्या करणार आहोत. ग्रामपंचायत शेवडी बाजीराव मनोहर धोंडे रस्ता येणार आहे म्हणून सांगालेत आणि घर पाडणार आहेत. ते घर आमचे जात आहेत. माणसाने आमच्या अर्ज दिलेला आहे आत्मदहनचं. तर आम्हाला काही पैसे दिले, घर पाडून पैसे दिले काही तर आम्ही पाडू देणार आहेत, नाहीतर ग्रामपंचायतच्या